मस्त रसरशीत बहारदार हा मसाला आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत भाजलेला पाव हे भन्नाट आहे ना असं कॉम्बिनेशन इतकं कमाल लागतं तुम्हाला सांगते आणि 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतं पटकन रेसिपी बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. झटकीपट होणारा हा मसाला पाव आहे, असा मस्त लागतो तुम्हाला सांगते. तर साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच, पण त्यापूर्वी पटकन नजर घालूयात. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. madhurazrecipeclub.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे. मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. 4 कांदे आहेत, 2 ढोबळी मिरची घेणार आहोत. त्याच सोबत 1 टेबलस्पून म्हणजे थोडा जास्त 1 टेबलस्पूनला पावभाजी मसाला आहे, लाल तिखट आहे, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाची फोड आणि 2 टोमॅटो. साहित्यामध्ये यासोबतच आपल्याला थोडंसं बटर लागेल आणि नंतर सर्व्हिंग करताना बारीक चिरलेला कांदा. आता इथे तव्यामध्ये 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. बटर आपण नंतर घालणार आहोत, पण तेल गरम होते ना तोवर आपण कांदा चिरूयात की. बरं, हा आहे ना आपलाच मधुराज रेसिपीचं पुश शॉपर आहे. कुठे कसा खरेदी करायचा? madhurazrecipeclub.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पुश शॉपरचं हे हँडल आहे ना, हे पाण्यामध्ये ठेवायचं नाही, पाण्यामध्ये धुवू नका. याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, आतमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, कारण यामध्ये असते स्प्रिंग या फ्लेक्झिबिलिटीसाठी. मग ते स्प्रिंग खराब होऊ शकते, त्यामुळे फक्त पुसून घ्या, पण पाण्यामध्ये ओलं नका करू. चला, इथे आहे ना कांदा बारीक चिरेपर्यंत तेलही गरम झालं आणि कांदा दाखवते. हे बघा काय सुरेख बारीक झाला आहे एकदम, म्हणजे फटाक्कन. तेल गरम होईपर्यंत मिनिटभरात आपला कांदा बारीक चिरून तयार. आता हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये घालायचा आणि कांदा सोनेरी रंगावर छान परतून. चला, कांदा इथे परतून होतोय तोवर टोमॅटो पण बारीक चिरूयात की. 2 टोमॅटो घेतलेत. झाले, हवे तसे बारीक जाड ठेवू शकता, हे माझ्यासाठी परफेक्ट आहे. चला, इथे कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून झाला. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. आ हा हा, बघा काय एकसारखा सोनेरी रंग आलाय आणि दिसतोय कमाल. मिसळून घेऊया. आता यामध्ये चमचाभर आलं लसूण पेस्ट देखील घालायची. आलं लसूण पेस्ट घातल्यावर हे एक आपण 4 ते 5 मिनिटं छान परतून घेऊयात. आणि टोमॅटो छान परतून होतंय तोवर ढोबळी तयार करूयात की. झाकण लावायचं. बघा काय फटाक्कन बारीक झाली. चला, इथे बघा टोमॅटो कांद्यासोबत मस्त असं एकसंध झालंय, एकजीव झालंय. आता यामध्ये घालूयात ढब्बू मिरची. चला, हा आहे ना आपलं कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरचीचं छान असं दिसतंय काय बघा, बहारदार. वा वा वा. आणि मस्त असं मऊ झालंय, सगळ्या भाज्या छान अशा शिजल्यात, एकजीव झाल्या. मसाला थोडा जास्त घालायचा म्हणजे त्याला चव छान येते. आणि लाल तिखट, मीठ देखील घालूयात. हे मिसळून घ्यायचं. आ हा हा, काय मस्त सुवास दरवळला याचा. आता हा मसाला आहे ना एकदम लपलपीत असतो, तो लपलपीतच छान वाटतो, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. बघा, ट्रायप्लायचं पॅन मी वापरते. बरेच जण तक्रार करतात चिकटतं, पण जेव्हा तुम्ही असं मंद आचेवर करता ना तेव्हा ते अजिबात करपत नाही, चिकटत नाही. आता थोडंसं पाणी मिक्स करूयात. सुवास तर कमाल दरवळतोय, पण मसाल्याला रंग तर अप्रतिम आलाय. आता यामध्ये चमचाभर बटर घालायचं, त्यासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालूयात. मिसळून घेऊयात. बहारदार मसाला पावचा मसाला इथे तयार आहे. चला, आता मसाला तर तयार आहे, मसाला पाव तयार करूयात. चला, आता मसाला पाव करायचा. तर छान असे लादी पाव घ्यायचे आणि हे पाव छान असे मधोमध याला एक कट करून घेतलंय. आता तव्यामध्ये घालूयात बटर.
जरा सढळ हाताने बटर घालायचं आणि हा पाव आधी आतल्या बाजूने भाजून घ्या. पावभाजीचा पाव भाजतो की नाही, अगदी तसा. पाव बघा आता खालच्या बाजूने छान सोनेरी झाला. हे बघा मस्त असा सोनेरी झाला. आता पावच्या वरच्या बाजूलाही हलकंसं बटर घालून घेऊयात. उलटवूयात. मस्त. आता हा पाव एक बाजूला ठेवूयात आणि तव्याच्या मधोमध थोडंसं बटर पुन्हा घालूयात. मध्ये थोडंसं लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला आणि कोथिंबीर आणि यामध्ये ह्या पाव छान घोळवून घ्यायचा. म्हणजे याला बाहेरच्या बाजूने पण छान मसाला कोट होतो. बघा काय दिसतोय सुरेख. आहा हा. बघा सुरेख असं याला मसाल्याचं थर चढतो. म्हणजे आत पण मसाला बाहेर पण मसाला. आणि हा पाव तव्यावरच ठेवूयात. हलकासा आणखी म्हणजे तो गॅस बंद नाही केला म्हणजे तो आणखी खुसखुशीत होत राहील. आणि याच्या मधोमध घालूयात आता हा मसाला पावभाजीचा जो आपण तयार करून घेतला. वा वा वा. कितपत तुम्हाला मसाला घालायचा आहे, कितपत तुम्हाला आवडतो तितका तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्त मसालेदार खायला आवडत असेल जास्त घाला, कमी खायला आवडत असेल कमी घाला, काहीच हरकत नाही. आता हा दुमडून घ्यायचा. वा क्या सीन है. थोडंसं लाल तिखट म्हणजे ते दिसायला छान दिसतं. कोथिंबीर. गॅस करते बंद. आणि इथे आपला तवा मसाला पाव तयार आहे. भन्नाट दिसतो, भन्नाट लागतो आणि जबरदस्त चव होते आणि झटकीपट. म्हणजे सणासुदीचं गोडगोड खाऊन कंटाळा असेल, खूप मोठ्या जणांचं कुटुंब असेल आणि खूप सारे लोक एकत्र आली असतील, पावभाजी करायचा कंटाळा आला असेल, झटकीपट काहीतरी खायचं असेल, नक्की करा आणि खाऊन बघा. कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.